आणि शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये मंथन सुरू आहे। राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह आहे, राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाचाही आग्रह आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेचे उमेदवार म्हणून पाठवण्यात यावं अशीही चर्चा सुरू आहे। आता या सगळ्यावर सध्या मंथन सुरू आहे। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आहे। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये। सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना, 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं। दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे। त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल। त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे। आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही। पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्याच बरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे। आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलं नाही। त्याच्याच बरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ।